गुड मॉर्निंग. नमस्कार मित्रांनो, आपण इकडे आज आलो आहे उतेकर पेट केअर सर्व्हिसेस, बोरोली ईस्ट. साई सर्व्हिस स्टेशन आहे इकडे. मारुती सर्व्हिस सेंटर आहे इकडे. त्याच्या बाजूला हायवेच्या अगोदर हे लागते आपल्याला. बऱ्याच जणांना मुंबईत माहिती नाही कुठे आहे, म्हणून मी व्हिडिओ करून टाकतो आहे तुमच्या माहितीसाठी. उतेकर पेट केअर सर्व्हिसेस. इकडे तुमच्या पेट्सना सांभाळलं जाते, त्याचं रेंट द्यावं लागते. त्याशिवाय इथे बरंचसं त्यांच्याकडे सर्व्हिसेस आहेत. पक्षी विकायला ठेवलेले आहेत. मकाऊ आहे, याची कॉस्ट आहे ₹1,25,000. हा विकायला ठेवलेला आहे मकाऊ. एवढा मोठा आहे बघा. हे छोटे छोटे पण बर्ड्स आहेत. या आपण पुढे जाऊया. तो ओरडायला लागला आता. इकडे छानसं रॅबिट एक आहे. बॅगा बदलली आहे. इकडे पण पॅरेट्स आहेत खाली. तर आपण आता पुढे जाऊया, बघूया इकडे काय काय आहे. हा एक छोटासा लवबर्ड्स आहे इकडे. या इकडे उतेकर पेट केअर सर्व्हिसेसमध्ये पक्षी तुम्हाला विकत मिळतात, फिश मिळतात, उंदीर, ससा, हे बरेचसे असं विकायला ठेवलेले आहेत तिकडे. चला आपण आता पुढे येऊया. प्रत्येक या टँकवरती यांनी माशांची नावं लिहिलेली आहेत. मॉली फिश ₹60 पर पेअर. फिबिनो टायगर बाम ₹60. असे वेगवेगळ्या माशांचे रेट इकडे लिहिलेले आहेत. बरोबर. हा मिक्स गोरामी मासा आहे, ₹60 पर पेअर. म्हणजे हा एक मासा तुम्हाला ₹30 मिळणार आहे. पुढे आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. हे छान सुंदर कलरचे मासे. कलर विडो ₹60 पर पेअर आहे. भरपूर आहेत. मिक्स एंजल, सगळे मासे खाली एकाच ठिकाणी आलेले आहेत. इकडे वेगवेगळे मासे आहेत. हे तुम्हाला मासे इकडे विकत मिळतात. इकडे रेट त्यांनी दिलेला आहे गोल्ड ₹100. मुंबईमध्ये बऱ्याच जणांना माहिती नाही. इकडे तुम्हाला फिश टँक पण विकत मिळतात. वेगवेगळ्या साईजच्या फिश टँक आहेत. मोठ्या मोठ्या छोटी छोटी मासे पण तुम्हाला विकत मिळतात. ₹25 पर पेअर आहे. हा ₹25 पेअर आहे. आता इकडे आपण राईट साईडला आलेलो आहे. हे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स करून केज बनवलेले आहेत. हे उंदीर आहे तिकडे. हा बघा. त्या इकडे सफेद उंदीर आहेत. बघूया सफेद उंदीर. इकडे सफेद उंदीर एक इकडे आहे, आणि इकडे बघा हे वरती 2 आपण खाली आलेले आहे. त्यांचे लाल लाल डोळे आहेत मंदिराचे छानपैकी. हे बघ इकडे साप पण ठेवलेले आहेत. हे आय थिंक हे विकायला ठेवलेलं आहे. हा बघा इकडे एक आहे, आणि हा इकडे एक आहे. 2 आहेत इकडे. आणि हे पिजन्स आहेत वेगळ्या टाईपचे. ज्यांच्या पायांना पण पिसं फुटलेली आहेत. या वेगळ्या टाईपचे पिजन्स इकडे आहेत. हे अँटिक पीस आहेत विकायला बरेचसे. पॅकेट घेऊन हे इकडे बरेचसे मार्बल्स ठेवलेले आहेत. इकडे वेगवेगळ्या प्रकारचे फिश टँकमध्ये टाकायला काय काय तुम्हाला लागते ते सगळं तुम्हाला इकडे मिळते. आणि उतेकर पेट केअर सर्व्हिसेस. आणि हे तुम्हाला फिश फूड ठेवलेले तिकडे ₹10
हे फिश फूड आहे. तुम्ही त्यांना 10 रुपयाला एक पॅकेट आहे. फिडिंग पाऊच फॉर किड फिश. तोही फिश 10 रुपीजचे पाऊच ठेवले आहेत. 10 रुपये द्यायचे आणि फिश घ्यायचे इकडे. आणि फिश फूड आहे. त्या स्मिता गोवेकर आहेत, माय वाईफ. हे छानपैकी आहे. हे बघा एक प्रकारचं फिश फूड असं आहे, छोटे छोटे. हे बघा असे फिश फूड्स आहेत. त्या कलरफुल माशांना दिलेत. हे इकडे ठेवलेलं आहे माशांसाठी. हे 10 रुपयाला एक पॅकेट मिळते. इकडे काही चार्जेस नाही बघण्यासाठी किंवा फिशना फूड देण्यासाठी. फ्रीमध्ये ठेवलेलं. 10 रुपीज द्यायचं, पॅकेट घ्यायचं आणि तुम्ही द्यायचं. इकडे तुमच्या फिश टँकसाठी लागणाऱ्या ॲसेसरीज, ब्रश, अँटिक पीस, मोटर्स, क्लिनिंगचे आहेत, सगळे दिलेले आहेत इकडे. पुढे आपण इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या फिश टँकच्या साईज आहेत. तुम्हाला जी फिश टँक पाहिजे ती मिळेल इकडे. याची प्राईस आहे 16,500. बघा हा एक एवढा मोठा फिश टँक आहे. फिश टँक इकडे ठेवलं आहे. तुम्हाला जी पाहिजे घेऊ शकता तुम्ही फिश टँक विकत. आणि आता आपण पुढे आहे. या इकडे ॲसेसरीज ठेवलेले आहेत. हा फिश टँक 4,50,000. 4,50,000चा फिश टँक आहे, थोडा मोठा. तिथे अँटिक ॲसेसरीज. पुढे जाऊया आपण. त्या इकडे गोल ट्यूब साईजचा मोठा फिश टँक आहे. हे बघा त्याच्यात फिश ठेवलेले आहेत. बाउल टाईप आहेत फिश टँक. हा एक मोठा फिश टँक रेडीमेड याच्यासाठी खाली बकेट्स पण ठेवले आहेत. 1,55,000 याची कॉस्ट आहे. वेगवेगळे फिश टँक्स आहेत वेगवेगळे. आपण पुढे जाऊया. ह्या वेगवेगळ्या साईजचे आहेत अँटिक पीसेस. आय थिंक हे ॲक्रेलिक बॉडीमध्ये असेल. येस ॲक्रेलिक बॉडी आहे म्हणून त्या जरा स्वस्त आहेत. ग्लासचे असतं तर महाग असतं. त्याच्यात वेगवेगळ्या टाईपचे फिश पण आहेत, तुम्हाला बघायला मिळतील इकडे. कलरफुल फिश आहेत. त्या इकडे फिश टँक आहे त्याच्यामध्ये. हा इकडे स्टीमचं हे दिलेलं आहे त्यांनी, वाफ येते. हा एक रेडी सेट त्यांनी बनवून ठेवलेला आहे फिश टँकचा. 1,95,000. मित्रांनो प्रत्येक टँकवरती त्यांनी टँक सेटअप विथ सेटअप 1,10,000 टँक सेटअप पुरा दिलेला आहे त्यांनी. वेगवेगळ्या टँक्स आहेत सुंदर. हा एक त्यांनी आर्टिफिशियल दगडांचा बनवलेला आहे. याची कॉस्ट आहे 98,000. आपण आता पुढे याव्या. बोरिवली ईस्ट अपोजिट मागास राहणे डेपोच्या समोर साई सर्व्हिस सेंटर आहे. त्याच्या बाजूला हे उतेकर पेट केअर म्हणून आहे. हे बघा जेली फिश आहेत. त्या जेली फिश पण याने इकडे ठेवलेले आहेत विकण्यासाठी. वेगवेगळ्या प्रकारचे जेली फिश आहेत. त्या सगळ्यांमध्ये जीव आहे. बघा काय सुंदर कलरचे जेली फिश आहेत. आपण आता पुढे येऊया. हे बघा इकडे पण फिश टँक आहेत. त्या फिश टँकला लागणाऱ्या ॲसेसरीज आतमध्ये ठेवायला छानसे फ्लॉवर्स आहेत वेगवेगळ्या कलरचे. आणि हे आर्टिफिशियल स्टोन्स वेगवेगळे ठेवले तिकडे विकायला. हे बघा इकडे छोटे छोटे फिश आहेत वेगवेगळ्या कलरचे. येलो पॅरेट म्हणून आहे. 850 रुपये पर पेअर या फिशची कॉस्ट आहे. हा फिश आहे सेव्हरन रेड स्पॉटेड. 1,650 रुपये पर पेअर. या सगळ्या जे कॉस्ट दिले ते पर पेअरचे आहेत. सुंदर वेगवेगळे मासे. बोरिवली ईस्ट नियर मागाठाणे डेपो साई सर्व्हिस सेंटरच्या बाजूला उतेकर पेट केअर म्हणून आहे. या सगळ्या फिशला टँकमध्ये लागणाऱ्या ॲसेसरीज इकडे ठेवलेल्या आहेत. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो आहे जेणेकरून लोकांना माहितीच नाही की इकडे चालते काय. हा मुंबईतला सर्वात मोठा फिश जे पाळणारे आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवून टाकतो आहे. नक्कीच कोणाला तरी या व्हिडिओचा फायदा होईल. हा पुरा एक सेटअप याने केलेला आहे मस्तपैकी छानपैकी. टँक दिलेले आहेत. आता आपण इकडे येऊया. असे मोठ्या मोठ्या टँक आहेत. हा एक बघा एवढा मोठा फिश टँक आहे.
हा सेटअप करून त्यांनी ठेवलेला आहे. हा एक फिश, ह्या फिशला मस्त पिसारा फुललेला आहे. आता इकडे एक फिश टँक आहे, त्याच्यामध्ये मस्त छान सुंदर अशी वाफ येते. वाव, सुंदर सेटअप आहे. हां हां हां, तुमच्या घरी जर तुम्ही बनवलात, तुम्ही नक्की काळजी घेणारे फिशप्रेमी असाल तरच हे घ्या, कारण ही एक मोठी आवड आहे, महागडी आवड आहे ही. ते करायला तुम्हाला बरंचसं वेळ द्यावा लागतो, काळजी घ्यावी लागते माशांची. स्ट्रॉबेरी रासबोरा 120 रुपीज पर पेअर. हे छोटी छोटी पिल्लं तुम्हाला कमी रेटमध्ये पण मिळतील. छोटी पिल्लं आहेत आणि मोठे मासे आहेत. या फिश टँकला लागणाऱ्या सगळ्या ॲक्सेसरीज, फिशसाठी फूड, हे बघा, हे फिशला लागणारे सगळे इकडे वस्तू ठेवलेले. इकडे मोटर्स आहेत, मायक्रोबिट्स आहेत, सगळं ठेवलेलं आहे इकडे. तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो. तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सबस्क्राईब करा, शेअर करा. हा व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जवळजवळ आपण 11 मिनटाच्या वरती हा व्हिडिओ झालेला आहे. 15 मिनटात आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तुम्हाला फिशच्या नेट आहेत, सगळ्या ॲक्सेसरीज इकडे मिळतात. फिश फूड्स आहे इकडे. मोठे मोठे टँक आहेत, तुम्हाला टँक पण विकत मिळू शकतात. टँक आहेत, हे गप्पी मासे, चिली मोसॅक गप्पी, हे गप्पी मासे, छोटी छोटी पिल्लं त्यांची. हे मोठे मोठे मिक्स डिस्कस 3000 रुपीज पर पेअर. वाव, सुंदर. ह्याला कलर वगैरे मस्त आलेला आहे. हां हां हां, ब्युटिफुल. काही मासे हे पॅकेटमध्ये ठेवलेले आहेत, हे वेगळेच ठेवावं लागतात. मी त्यांना विचारलं याकडच्या स्टाफला, तर ते म्हणतात नाही, ह्यांना वेगळंच ठेवावं लागतं. या छोट्याशा पिशवीमध्ये यांना पॅक करून ठेवावं. कोई अँजल 250 रुपीज. काही याच्यात वेगवेगळे पण मासे आहेत. यांचा पूर्ण सेटअप आहे इकडे. हा स्टाफ आहे यांचा, उतेकर फिशरीज, उतेकर फिशरीज म्हणून आहेत. हा काउंटर आहे इकडे. इकडे तुम्ही हे सगळं बिलिंग होते, त्याला गॅरंटी सगळं तुम्हाला. वेगवेगळ्या प्रकारचे फिश टँक्स आहेत आणि हा पूर्ण सेटअप आहे. हे इकडे फिडिंग करावं लागते. 10 रुपये. हे फिश फूड इकडे ठेवलेलं आहे त्या फिशसाठी, बघू शकता तुम्ही, सुंदर. आणि आपण आता इकडून निघतो आहे. हे फिश टँकमधलं सर्व आपण सर्व आता घेतो आहे, निघतो आहे ह्या इकडून. थँक्यू मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि शेअर केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आहे. तुमच्या बऱ्याचशा मित्रांना व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना कळू दे की इकडे हे सर्व मिळते. त्यांना लांब कुठे जायची गरज नाही. इकडे बरंचसं आहे, अजून काय काय आहे. इकडे पण फिश टँक्स आहेत. एवढा मोठा सेटअप बोरोली ईस्टला, साई सर्व्हिस, मारुती साई सर्व्हिसच्या बाजूला उतेकर पेट केअर सर्व्हिसेस, मी पुन्हा सांगतो, इकडे ठेवलेलं आहे. तुम्ही या टँक पण इकडे तुम्हाला मिळेल. हा असा वेगळा पॅरेटचा कलरफुल पॅरेटच आहे. आणि हा रॅबिट छानसा मस्तपैकी कलरफुल रॅबिट्स आहेत. चलो व्हिडिओ आपण आता थांबवत आहे. 15 मिनटं होत आली. शेवटचं पुन्हा एकदा मकाऊ. वाव, तर माझ्या हातावरून तुम्हाला अंदाज आला असेल, आवाज चावायला आला लगेच. हा काहीतरी खातो आहे. त्याच्या हातात काहीतरी ही आहे, तो काहीतरी खातो आहे. ऊस दिला आहे, ऊस.
ऊस खातोय ऊस तो तसं त्याला छान छान छान. अरे वा व्हिडिओच्या शेफची ऊस खातोय हा. त्याला ऊस दिलंय चावायला. एवढे मोठे दात त्याचे शिवशिवेत असतील. आणि इकडे नारळाचा किस नारळ ठेवलेला आहे सोलून त्याला हे करायला. मला चावायला येतो हा. थोडी मोठी जीभ आहे याची दात आहे. चला मित्रांनो 16 मिनिटाचा व्हिडिओ थांबूया आपण. असेच व्हिडिओ पुन्हा बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओना शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू. गुड डे. बाय बाय. धन्यवाद मित्रांनो.